तर चारुल आपल्याला काही मनीचे अर्थ सांगणार आहे, ठीक आहे. तर मी मनी विचारणार, तू सांगायचा. ओके. अति तेथे माती. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानदायक ठरतो. अति सहाना त्याचा बैल रिकामा. जो माणूस फार शहाणपणा करायला जातो त्याच्या हातून काम बिघडते. अडला हरी गाढवाचे पायधरी. शहाणा माणसाला प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते. असतील सीते तर जमतील भूते. आपला भरभराटीचा काळ असला तर आपल्या भोवती माणसे गोळा व्हायला लागतात. राईट, बरोबर आहे. आपल्याकडे पैसे आले की लोक आपल्या आजूबाजूला जमा होतात. इकडे आड तिकडे वीर. दोन्ही बाजूंनी अडचणी. बरोबर. इकडे आड ना तिकडे वीर. एक ना धड भाराभर चिंध्या. एक ना धड. एकाच वेळी हा, अनेक कामे स्वीकारल्यामुळे शेवटी कोणतेही काम पूर्ण न होणे. यस. एक नाही धड भाराभर. अनेक कामं स्वतः हातात घेतले आणि काहीच नाही करणे, असा मिनिंग आहे त्याच्या. बरोबर. एका हाताने टाळी वाजत नाही. कोणत्याही भांडणात भांडणाऱ्या दोन्ही बाजूंकडील माणसे जबाबदार असतात. आणि तुम्ही माझ्याकडे येतो सर यांनी मला मारलं. कोणी फालतूच मारते का कोणाला? हा, दोघं जबाबदार असतात. राईट. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. कोणत्याही कामाबाबत दुसऱ्याचे मत घ्यावे, परंतु शेवटी सारासार विचार करून आपल्या मताप्रमाणे वागावे. शाबास, गुड. आपल्या मताप्रमाणेच वागायला पाहिजे. गुरुची विद्या गुरुला कळली. हा, एखाद्याचे डाव त्याच्यावरच उलटणे म्हणजे एखाद्याला काहीतरी शिकवणे आणि त्याने त्याच्यावरच त्याचा वापर करणे. 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचे. प्रत्येकाला कधी ना कधी आयुष्यात अधिकार गाजवण्याची संधी मिळते. राईट. कधी सून राहते तर ती सूनच काय होते, मग सासू होते की नाही. म्हणजे सगळ्यांना अधिकार गाजवण्याची संधी मिळते. म्हणून अधिकार आल्यावर जास्त वानवायचा नाही. जास्त दुरून डोगर साजरे. कोणतीही गोष्ट लांबून साजरी दिसते पण जवळून तिचे खरे स्वरूप कळते. थेंब थेंब तळे साचे. थोडा थोडा साठा करण्याने शेवटी एके दिवशी त्याचा मोठा साठा होतो. यस. थोडं थोडं जमवलं आपण तर एके दिवशी मोठा साठा तयार होतो. छान.